जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नामदार अजित पवार विमान क्रॅश झाल्यामुळं त्यांचा मृत्यू ओढवला ही अत्यंत वेदनादायी आणि मनाच्या अंतःकरणाला ठेच पोचणारी घटना आहे. पवारबरोबर जवळजवळ 1978 पासून माझे त्यांच्याशी संबंध होते आणि अनेक प्रश्नावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली. गोदूताई परोळेकरचा प्रश्न असो, रेनगरचा प्रश्न असो, विडी कामगाराचा प्रश्न असो, रेशनचा प्रश्न असो, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असो, कामगाराच्या कायद्यासंबंधी ही अनेक वेळा त्यांच्याकडे मी शिष्टमंडळ नेलं. त्यांच्याशी चर्चा झाली. काही वेळेला निर्णय मिळाले, काही वेळेला निर्णय मिळालेला नाही, परंतु त्यांनी चर्चा घडवली. या राज्याचा मुत्सद्दी माणूस, नेतृत्व पूर्णपणे मुख्यमंत्र्याकडे वाटचाल करणारी व्यक्ती अशी आपल्या हातामधून निघून जाणं ही वेदनादायी गोष्ट आहे. कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकऱ्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःखामधून सावरावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करत आहे.